भारताचे उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांनी काल म्हणजेच 21 जुलै 2025 ला आपल्या पदाचा हा राजीनामा दिलेला आहे। एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू आपण बघण्याचा प्रयत्न करू की ही घटना आपल्यासाठी का बरं इम्पॉर्टंट आहे। तर सर्वप्रथम बघा, लक्षात ठेवायचं की 11 ऑगस्ट 2022 ला उपराष्ट्रपती जगदीश धनखड हे आपल्या पदावर आले होते। अजून त्यांचा कार्यकाळ हा शिल्लक होता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय, भारतीय संविधानाच्या कलम 67A नुसार उपराष्ट्रपती आपला राजीनामा हा राष्ट्रपतीकडे सादर करतात। या दृष्टीने जर बघितलं तर जगदीश धनखड हे तिसरे असे उपराष्ट्रपती ठरलेले आहे की ज्यांनी आपला कार्यकाळ पूर्ण व्हायच्या आधी आपला राजीनामा दिलेला आहे। पण त्यापेक्षा सर्वात महत्त्वाचं काय माहितीये का, तर प्रकृतीच्या कारणावरून राजीनामा देणारे हे पहिले उपराष्ट्रपती आहे। म्हणजेच काय, तर व्ही गिरी आणि आर व्यंकटरमण हे दोन असे उपराष्ट्रपती होते की ज्यांनी आपला उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा कार्यकाळ पूर्ण व्हायच्या आधी दिला। पण त्यांचं कारण काय होतं माहितीये का, त्यांचं कारण होतं राष्ट्रपती पदासाठी निवडणूक लढवणे। परंतु जगदीश धनखड हे पहिले असे उपराष्ट्रपती ठरेल की ज्यांना निवडणूक लढायची नाही आहे, तर इतर कारणामुळे त्यांनी आपल्या पदाचा काय दिला, हा राजीनामा दिला। एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू व्यक्ती विशेष मध्ये चालू घडामोडीमध्ये ही न्यूज अत्यंत महत्त्वपूर्ण असेल आणि पॉलिटिक्सच्या दृष्टीने कलम लक्षात ठेवा 67A नुसार उपराष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे सादर करतात, राष्ट्रपतीकडे सादर करत असतात। थँक्यू।